यशाची जाधव यांच्या शुभ हस्ते नक्कीच हा टॉस आपण करणार आहोत आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दो ओवर मत कर. आसनस्थ आहेत आणि मेगा फायनलचा थरार अनुभवण्याकरिता आपण सर्वजण सज्ज सुद्धा आहोत. नरेश बुटकोर आणि त्यांच्या मार्फत ही स्पर्धा इंडिपेंडन्स कपचा थरार आज सकाळपासून आपण अनुभवला. अंतिम सामना आता होतोय सुरू. 6 षटकांचा नाही तर अगदी 6 चेंडूंचा हा सामना आपण पाहणार आहोत. दोन्हीही संघांना एक एक षटक दिलं जाईल. त्यामध्ये आपण पाहणार आहोत की कोण ठरेल या इंडिपेंडन्स कपचा महाविजेता संघ. आजच्या सकाळच्या सत्रात आपण जर पाहिलं तर नागेश वाडेकर यांचा देखील आपण सन्मान केला या स्पर्धेमार्फत. चला बॅटर लगेच या. गरुड चिप संघ बॅटर पाठवा लगेच. नरेश बुटकोर आणि यांच्या मार्फत त्यांची पूर्ण टीम देखील सज्ज होती या स्पर्धेकरिता, ज्या मार्फत तो मानस राखला गेला की आमच्या स्थानिक संघांना नक्कीच संधी मिळायला हवी, जास्तीचं क्रिकेट या ठिकाणी व्हायला हवं आणि म्हणूनच केला गेलेला अट्टहास. आणि आता नक्कीच मेगा फायनल पर्यंत आपण येऊन ठेपलेलो आहोत. तर विनंती असेल दोन्हीही संघांना जास्त वेळ खर्च करू नका. लवकरात लवकर सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. एका बाजूला गरुड झेप तर दुसऱ्या दिशेने आपण पाहतोय चावरी गल्ली. असे 2 संघ या मेगा फायनल मध्ये आता येताना आपण दिसतोय. आता पुढील काही क्षणांमध्ये या ठिकाणी सुरू होतोय. आपण पाहतोय दोन्हीही संघ आता सज्ज आहेत. 6 बॉल प्रत्येक संघाकरिता या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता पाहावं लागेल कुठला तो संघ ठरतोय ज्याच्या नावावर इंडिपेंडन्स कप यंदाच्या वर्षीचा जाईल. कारण आजच्या दिवसभरात 8 संघांनी तो प्रयत्न केला आणि या शेवटच्या क्षणी हे 2 संघ या ठिकाणपर्यंत येऊन पोहोचले आहेत. सर्वाधिक महत्वाचा सामना. आजच्या दिवसभरात तुम्ही काय केलंय त्याचं इतकं महत्व नाहीये, पण आता तुम्ही काय कराल हे पुढील 1 वर्ष लक्षात ठेवलं जाईल. पण प्रेक्षकांना विनंती आहे, स्पर्धा जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज व्हायला हवा. इंडिपेंडन्स कप आपण पाहतोय 2026 मॅचला होईल सुरुवात, पण त्याआधी सर्वांनीच बोलूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पहिलाच बॉल यावेळेला घडलाय. काय मैदानाच्या आत आपण जर पाहिलं तर पंचांकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. 1 फॉर दी ओव्हरचा आता कॉल दिला गेलाय की काय पंचांमार्फत. पहिलाच बॉल डॉट येतोय. चला कुठल्याही फलंदाजांनी जर 3 चेंडूंमध्ये 3 सलग षटकार लगावले साई सोलंकी यांच्या मार्फत 501 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. यावेळेला देखील चांगला चेंडू हाताळला. यशांच्या मागे आहेत खेळाडू, स्वतः पडले धडपडले पण बॉलची फेकी अगदी व्यवस्थित पद्धतीने केली आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय पूर्ण. धाव संख्या होते 1. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. किमान 4 मध्ये 2 बॉल तरी मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाठवावे लागतील. गोलंदाजी मार्कवर आपण रबाडाला पाहतोय.
एक धाव धाव फलकावर. समोरची दिशा निवडायचा प्रयत्न तर केला होता पण बॉल आणि बॅटचा तितकंसं समन्वय झालेला नाहीये. एक धाव तर नक्कीच मिळेल आणि फक्त ही एकच धाव. अगदी महत्वाच्या क्षणी महत्वाचा गोलंदाज निवडला गेलाय. रबाडाला इन्व्हाइट केलं गेलं गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत जो भरोसा जो होता तो त्यांनी खरं साध्य केलाय. कारण संधी त्याने दिलेली नाहीये. कुठल्याही फलंदाजाला की मोठे फटके ते खेळू शकतील. या बैला किती लांब चाललाय हा फटका हे देखील पाहावं लागेल. बॉल तर हवेत आहे. प्रयत्न सुरू होते पण या वेळेला झेल टिपलाय आणि फलंदाजाचा खेळ देखील समाप्त होतोय. नक्कीच आज स्वतंत्रता दिन देखील आपण साजरा केला. या मैदानाच्या आत आज सकाळी आपण राष्ट्रगीत देखील ऐकलं आणि यावेळेला सुद्धा बॅटची कड रबाड सातत्यपूर्ण अगदी दर्जेदार गोलंदाजी ते करतायत. फक्त सिंग हॅलो अच्छा शेवटचा एक बॉल या पहिल्याच डावातील शेवटचा एक बॉल शिल्लक. मोठा फटका येईल का? नाही अजूनही नाही. प्रयत्न तर सुरू होता पण फलंदाज बाद झालाय आणि शेवटच्या बॉलवर देखील विकेट येते. चला चावरी गेली लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवलेलं होतं त्याप्रमाणे आता आघाडीचे फलंदाज देखील पाठवायचे आहेत. आत महाअंतिम सोहळ्याकडे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. पाहावं लागेल कुठे जाईल ही महाअंतिम सोहळ्याची ती ट्रॉफी. सावरी गली की त्यांच्या समक्ष गरुड झेप असे 2 संघ सज्ज आहेत. धावा कराव्या लागतील प्रयत्न करावे लागतील. 6 बॉल आणि 4 ची गरज. महाअंतिम सोहळा इंडिपेंडन्स कप 2026.
पहिल्याच बॉलवर घडलंय काय, डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. याच पद्धतीचे एफर्ट तुम्हाला दाखवावे लागतील. त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सुद्धा सजवलंय. कदाचित गोलंदाजाला माहित होतं की कशा प्रकारे हा फलंदाज फलंदाजी करतो, म्हणून तिथे या ठिकाणी खेळाडू देखील सज्ज होताना आपण पाहिलंय. 5 बॉल आणि 4 धावांची गरज. यावेळेला मिस्टाईम स्ट्रोक, बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल केलाय. एक धाव पूर्ण, दुसरी देखील पूर्ण होते. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का हे देखील पाहावं लागेल. तिसरी देखील पूर्ण झालेली आहे आणि आता चौथी धाव येईल का, नाही. त्याआधी फलंदाज OUT आउट. चार बॉल आणि आता 2 धावांची गरज आहे. 4 बॉल आणि 2 धावा. 4 बॉल 2 करावे लागतील. यावेळेला अगदी सेन्सिबल बॅटिंग आपण पाहतोय. विजयी धाव आता येईल का पाहावं लागेल. काय घडलंय नक्की, आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. म्हणजेच यंदाच्या वर्षीचा इंडिपेंडन्स कप नावावर जातोय चावरी गल्ली या संघाच्या. व्हेरी वेल प्लेड.